आज रात्री सर्व मुलामुलींना माझ्याकडून पार्टी राहील. यावर पूजा खुश होते व म्हणते, अरे वा, मग मी पण येईल. प्रेम हसून म्हणतो, अरे मग हे काय विचारायची गोष्ट झाली का? पूजा सायकलची चावी घेऊन प्रेमला हँडशेक करते व स्टेजच्या खाली उतरून जाते. कार्यक्रम संपल्यानंतर प्रेमला एका पाठोपाठ खूप मुलं मुली शुभेच्छा देऊन जातात. प्रेम खूप दमलेला असतो, त्यामुळे तो दूर एका झाडाखाली निवांत झोप घेण्यासाठी जातो. एक चांगले झाड पाहून प्रेम त्या झाडाखाली आपले डोके ठेवून शांत डोळे लावून झोप घेतो. 15-20 मिनिटात प्रेमला खरं झोप लागून जाते. इकडे पूजा प्रेमला शोधत शोधत त्या झाडापर्यंत येऊन लागते. पाहते तर काय, प्रेम एकदम निवांत झोपलेला आहे. पूजा प्रेमच्या शेजारी हळूच बसते व 2 मिनिट प्रेमकडे टक लावून पाहते व म्हणते, हा चेहरा वरून खूप टवटवीत व आनंदी आहे, पण मनातून हा चेहरा खूप दुःखी वाटतो. कारण काय असेल मला हे घडी घडी आठवते. पूजा प्रेमच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तितक्यात प्रेमचे डोळे उघडतात व तो घाबरून बाजूला सरकतो. तेव्हा पूजा जोरजोरात हसून म्हणते, काय रे, भूत पाहिले की काय? तेव्हा प्रेम म्हणतो, अरे तू अचानक जवळ येऊन बसली आणि तू अजून जवळ येण्याच्या प्रयत्नात तुझ्या नाकातील श्वास माझ्या कानाला लागला व माझी झोपमोड झाली आणि मी एकदम डचकलो. बोल, काही राहिलं आहे का तुझं म्हणून इथे आली? अरे नाही रे, सहज तुला भेटण्याची इच्छा झाली आणि आले. तू मला सर्वांसमोर फ्रेंड बनवले, मग एका मित्राच्या नात्याने तुला भेटण्यास पण येऊ नको का? प्रेम, तुला जिंकण्याचा आनंद काहीच वाटत नाही का रे? तेव्हा प्रेम म्हणतो, मी तर केव्हाच जिंकलो. मला एक नवीन मैत्रीण मिळाली, तिचा खंबीरपणाचा साथ मला मिळाला. अजून काय पाहिजे मला? प्रेम, तुला एक विचारू? पूजा म्हणते, विचार ना. प्रेम म्हणतो, प्रेम, मला खरं सांग, तुझ्या मनात काही दुःख आहे का रे? कारण तू ज्याप्रमाणे मुलामुलींबरोबर हसत खेळत राहतो, त्यात तुझा पूर्णपणे प्रसन्न चेहरा नसतो. तुला काही अडचण किंवा काही गोष्टींची चिंता आहे का? मला सांग, मी लगेच दूर करेल. तेव्हा प्रेम पूजाचा हात पकडून म्हणतो, माझ्यावर प्रेम करशील? कारण मला तुझ्यासारखीच मुलगी पाहिजे होती. मला प्रेमाचा प्रस्ताव तर काही टाकता येत नाही, पण तुला एक वचन नक्की देतो. आज या झाडाखाली तुझा हात पकडतो आहे, पण मरोपर्यंत या हाताला सोडणार नाही. प्रेमच्या अशा बोलण्याने पूजा ताडकन उभी राहते व म्हणते, प्रेम, मी तुला नंतर उत्तर देते, चालेल ना? चल, येते मी आता. प्रेम असा अचानक विचारेल याची शाश्वती पूजाला नव्हती. मनात असून पण घाबरल्यामुळे पूजा तेथून निघून जाते. परंतु प्रेम घाबरतो व मनात म्हणतो, अरे यार, मी तर तिला बिंदास बोलून टाकले. 2 तासात मैत्रीण व 5 तासात गर्लफ्रेंड असे कधी कोणी केले आहे का? पण प्रेम म्हणतो, तिच्या मनात माझ्यासाठी थोडी पण जागा असेल ना, तर ती मला नक्की हो सांगेल. रात्र झाल्यामुळे तिघं मैत्रिणी शांत झोपतात, पण पूजा सारखी विचार करते, आपण प्रेमला हो सांगितले तर बाबांना पण खरं ते सांगावे लागेल. लपून करणे हे मला चोरी केल्यासारखे वाटेल. बाबांना सांगितले तर बाबा मला रागवतील किंवा माझ्या मुस्कटात मारतील. काय करावे आणि काय करू नये हे मला माझेच कळू नाही राहिले. पूजाच्या मनात प्रेमसाठी खूप मोठी जागा होती, पण काय करावे हे तिला कळत नाही. रात्रभर विचार करून पूजाने सकाळी असा निर्णय घेतला की आपण बाबांना सर्व काही खरं सांगू. आपण पाहू तरी बाबा आपल्या आनंदात अजून आनंद टाकतात की त्या आनंदाची होळी करतात. कॉलेज संपून पूजा पब्लिक फोनवरून गावच्या दुकानात फोन करते. पूजाचा फोन आल्यामुळे धर्मराव, सीताबाई व पिंटू शेतातून धाव काढत दुकानात पोहोचतात. फोन हातात घेताच, काय ग पोरी, अजून 3-4 महिन्यांनी फोन केला असता ना. आता जेव्हापासून गेली, आता तुला 6-7 महिने होत येतील. फोन नाही, चिठ्ठी नाही, काय विसरलीस का आई बाबांना? इकडे तुझ्या काळजीत तुझी आई नीट जेवतही नाही व झोपतही नाही आणि आज फोन करायला सवड मिळाली. शहर इतके आवडले का तुला? बाबा, पूजा म्हणते. पूजाचा आवाज ऐकताच धर्मराव शांत होऊन जातात. बाबा केव्हाचे बोलत आहात, मला तर बोलू द्या. बाबा, फोन न लावायचे एकच कारण, एक तर अभ्यास व दुसरं म्हणजे आठवणी. तुमच्या आठवणीत माझा एक दिवस कसा काढला हे तर मलाच माहीत आहे. जेव्हा दुसऱ्या मुलामुलींचे वडील त्यांच्या मुलामुलींबरोबर राहतात तेव्हा माझे डोळे पाणवत होते. पण जास्त आठवण काढल्याने व विचार केल्याने आजारी पडेल या भीतीने मी तुम्हाला फोन केला नाही. बाबा, आईला फोन द्या ना. धर्मराव सीताबाईंना फोन देतात. तेव्हा सीताबाई आनंदात म्हणतात, काय पोरी, बरं चाललं आहे ना तुझं तिकडे? हो ग आई, पूजा म्हणते. आई,
तू माझी काळजी नको करू, मी खूप आनंदात आहे. आणि दादा कसा आहे ग? तो चांगला आहे, आता लग्न जवळ आलं आहे, तो त्याला आनंद होत आहे. सीताबाईंनी पिंटूच्या लग्नाचं बोलताच धर्मरावांना एक गोष्ट आठवते व ते सीताबाईंच्या हातातला फोन घेतात व म्हणतात, पूजा बरं झालं, एका गोष्टीची आठवण आली मला. बाबांचे हे वाक्य ऐकताच पूजा घाबरते. मनात म्हणते, यांनी का माझ्या लग्नासाठी मुलगा पाहिला? घाबरलेली पूजा धर्मरावांच्या बोलण्याआधी म्हणते, बाबा मला तुम्हाला ना काही सांगायचे आहे. मग सांग की पोरी, अशी घाबरते का? धर्मराव म्हणतात, बाबा माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे, तुम्ही सांगशाल तर मी. तेव्हा धर्मराव म्हणतात, मी तर पिंटूच्या लग्नाचं सांगणार होतो, पण तुला असे वाटले की तुझ्या लग्नाविषयीच बोलतील काय हे, म्हणून तू घाबरलेल्या अवस्थेत सांगितलं वाटतं. पण एक बरं झालं, आम्हाला कळालं तरी की आमच्या लेकीच्या मनात नेमकी काय चाललेले आहे. हा पूजा, पुढच्या दुसऱ्या आठवड्याला पिंटूचं लग्न आहे, तेव्हा तुमच्या मित्राला घेऊन या, पाहू कसा काय, मग तुला सांगतो मी. चल आता ठेवतो आम्ही. पूजाने हे सांगितल्यामुळे पूजा खूप विचारात पडते. कोणकोणते विचार मनात यायला लागतात, म्हणून ती प्रेमच्या घरी फोन करते. घरातील सर्व मंडळी बाहेर गेल्यामुळे घरात प्रेम व प्रेमची वहिनीच असते. प्रेम बाथरूम मध्ये फ्रेश होत असल्याने प्रेमची वहिनी फोन उचलते. समोरचा आवाज न ऐकता पूजा म्हणते, प्रेम मी पूजा, मला तुला लगेच भेटायचे आहे, सांग कुठे येऊ? तेव्हा प्रेमची वहिनी म्हणते, प्रेमच्या घरी. हा एक मिनिट, फोन खाली नको ठेवू, मला प्रेमने सर्व काही सांगितले आहे, तू घरी ये. आज आमच्या घरी कोणी नाही, फक्त प्रेम व मी, म्हणजे त्याची वहिनी, बस आम्ही दोघंच आहोत. फोन खाली ठेवल्यावर पूजा रिक्षा करून प्रेमच्या घरी पोहोचते. पूजा प्रेमच्या घरात पाय ठेवताच म्हणते, बापरे, हे तर राजा महाराजांसारखे आहे. हा, म्हणूनच प्रेमच्या मागे इतक्या मुली लागलेल्या असायच्या का? तेव्हा प्रेमची वहिनी म्हणते, हो, पण त्याने आजपर्यंत कोणत्याच मुलीला भाव दिला नाही, फक्त तुला सोडून. पूजा संस्कारी असते, म्हणून ती वहिनीच्या पाया पडते. पूजाचे वागणे सपनाला खूप आवडते व सपना पूजाला सोप्यावर बसवून चहा करण्यास आत जाते. वहिनी आत जाताच प्रेम पूजाला म्हणतो, काय ग, मला भेटायचे आहे, काय कारण? का माझा प्रश्न उत्तर आलं समजायचं? हो, पूजा म्हणते. मग सांग, होशील माझी लाईफ पार्टनर? तेव्हा पूजा म्हणते, प्रेम मी माझ्या वडिलांना विचारून निर्णय घेते. आजपर्यंत कोणतीच अशी मुलगी नसेल की जिने आपल्या प्रेमाचं आपल्या वडिलांना सांगितले असेल. प्रेम कलियुगात मुलींवर प्रेम करणारा पिताच असतो. आमच्या गावात चांगल्या घरची मुलीने आत्महत्या केली, कारण ती आमच्या गावातील मुलाबरोबर तिने प्रेम केले व आई वडिलांना न सांगता पळून लग्न केले. पण प्रेम त्या दिवशी त्या मुलीचे वडील इतके रडले की त्यांना आवरले जात नव्हते. त्याच दिवशी तिच्या वडिलांनी रडता रडता जीव सोडून दिला. काही दिवसांनी त्या मुलाने त्या मुलीकडील पैसे व तिचा वापर करून तो दुसऱ्या मुलीबरोबर निघून गेला. यामुळे तिने पण आत्महत्या केली. मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते, त्यांच्यामुळे या शहरात आली. मी माझ्या बाबांना सांगितले की एका मुलावर माझे प्रेम आहे. प्रेम तुला आठवते, प्रवेश घेण्यावेळी माझे बाबा व मी आले होते, तेव्हा त्या काही मुलांमध्ये राज पण होता. तेव्हा त्या मुलांनी म्हटले होते की आता भिकाऱ्यांना पण प्रवेश मिळायला लागला वाटतं, व तूच आम्हाला प्राचार्यांचे ऑफिस दाखवले. त्या पहिल्या दिवसापासून मला तू आवडत होता, कारण तुझी मदत करण्याची सवय मला खूप आवडली व मोठ्यांचा आदर कसा करावा हे खरं तुझ्यापासून शिकावे. तेव्हा सपना मध्येच चहा घेऊन येते व म्हणते, आता बोलणे थांबवा, चहा आणि बिस्किटांचा स्वाद घ्या, जरा मी बाहेर चालले आहे. पूजासाठी मस्त एखादा पंजाबी ड्रेस आणते, तोपर्यंत तुम्ही चहा पिता पिता बोला. सपना तिथून गेल्यावर प्रेम म्हणतो, पूजा तुला मी आवडतो व तू माझ्यावर प्रेम करते? हो हो, पूजा म्हणते. तेव्हा प्रेम ताडकन उभा राहतो व म्हणतो, उठ उठ, उभी राहा. पूजा पटकन उभी राहते व म्हणते, काय झाले रागवायला? तेव्हा प्रेम म्हणतो, कलियुगात प्रेम झाल्यानंतर काय होऊन जाते आणि तू काही करू दिले नाही. यावर पूजा म्हणते, शी, काय विचित्र विचार करतो रे तू, मला वाटत नव्हतं तू असा असशील म्हणून. तेव्हा प्रेम पूजा जवळ जातो, म्हणतो, पूजा तुला दुसऱ्यांसारखा वाटतो का? पूजा दुसऱ्यांचं मन पटकन ओळखत होती. पूजाला प्रेमच्या भावना कळाल्या
व पूजाने प्रेमला एक घट्ट मिठी मारली व म्हणाली, सॉरी, माझ्या मनात घाण विचार आला होता म्हणून तुला बोलावून गेले. तो पूजा, तुझे बाबा आपल्या प्रेमाला होकार देतील ना? तेव्हा पूजा म्हणते, तेच तर मला कळत नाही. पुढच्या दुसऱ्या आठवड्याला भावाचे लग्न आहे, तेव्हा तुला पण घेऊन यायला लावले आहे. तेव्हा पाहू माझे बाबा काय म्हणतात. पण माझ्या मते माझे बाबा मला नकार देणार नाही, कारण तू असा मुलगा आहे ज्याने माझ्यावर प्रेम सेक्ससाठी नाही तर प्रेमासाठी व मनातील भावना सांगण्यासाठी केले आहे. तेव्हा पूजा म्हणते, प्रेम, पुढच्या हप्त्यात आपल्याला माझ्या गावी जायचे आहे, तयारी करून ठेव. त्याच वेळी सपना वहिनी येते व म्हणते, अहो थांबा ना, इतकी घाई का? सपना पळत जाऊन पूजाचे ताट घेऊन येते, पूजाला हळद कुंकू लावते व पूजाला ड्रेस देते. पूजा ड्रेस हातात घेऊन वहिनीच्या पायात पडते व तेथून निघते. सपना प्रेमची वहिनीच नव्हे तर आई, मैत्रीण, बहीण सर्व काही होती. म्हणून सपना थोडी लाडात येते व म्हणते, काय हो म्हटली ना? काय हो म्हटली ना? अहो मला तर पहिलेच माहित होते माझ्या देवरला कोणीच नकार देणार नाही. काय मग तिने तुम्हाला पप्पी बिपी दिली की नाही? का असे हो सांगितले व निघून गेली? तेव्हा प्रेम म्हणतो, वहिनी, तिने तिच्या वडिलांना सर्व काही सांगितले. पूजाने मला हो तर सांगितले. आता पूजाच्या वडिलांना मला पाहण्याची इच्छा आहे. पुढच्या हप्त्यात आम्हाला गावी जायचे आहे. पूजाच्या मोठ्या भावाचे लग्न पण आहे. त्या निमित्ताने वहिनी, ती मुलगी सर्वात वेगळी. माझ्या मनात ज्या मुलीचा विचार होता ती मुलगी मला मिळालेली आहे. जी मुलगी आपल्या वडिलांना विचारते की मी या मुलावर प्रेम करू का नको. यावरून मला एकच लक्षात येते की ही कधी आयुष्यात माझे मन दुखवणार नाही. तेव्हा सपना म्हणते, प्रेम, ते तुला पाहण्यास बोलवत आहे, पण तिकडे त्यांनी तुला मारहाण केली तर मला तुझी चिंता वाटते. मी पण येईल तुझ्या बरोबर. अगं वहिनी, कशाला काळजी करते? माझ्या बरोबर कॉलेजचे फ्रेंड राहतील ना, आणि आपलीच गाडी न्यायची आहे. तू कोणत्याच गोष्टीची चिंता नको करू. मी जसा जाईल तसाच परत व भरपूर आनंद घेऊन येईल. पूजा इकडे रश्मी, स्वाती व यामिनीला भावाच्या लग्नाचे आमंत्रण देते. पूजाने मानलेला भाऊ म्हणजे इंद्र, त्याला पण पूजा बोलवते. कॉलेजचे दिवस असल्याने दिवस पटापट जात होते. एक दिवशी स्वाती पूजाला म्हणाली, पूजा, आम्ही बसमध्ये नाही जाणार, तुला खास आमच्यासाठी गाडी करावी लागेल. तेव्हा अचानक प्रेम म्हणतो, हाय ऑलरेडी, काळजी कशाला करते? तुझ्यासाठी मी आहे ना, मी माझी गाडी काढतो. स्वाती, आपण श्रीमंतीचा गर्व करून राहतो, पण तुला माहित आहे गर्वाचे घर कायम तेव्हा सर्व म्हणतात खाली राहते. तू या हॉस्टेलवर राहते, इथे तुला झोपण्यास बेड आहे. पण पूजाच्या गावी जमीन मिळाली तर आपण आपली श्रीमंती थोड्या दिवसांकरिता इथेच ठेवून जाऊया. कधी गरिबीचा आनंद तर घेऊया. स्वातीला व इतर जणांना प्रेमचे बोलणे योग्य वाटले व त्यांनी समजदाराने होकार दिला. कॉलेजची बेल होताच सर्व वर्गात गेले. थोडीफार शिकण्यातून माहिती घेतली. कालांतराने कॉलेजमध्ये शिपाई आला. हातात सुट्टीचे रजिस्टर असल्याने प्रेमने विचारले, काका, सुट्टी देता आहे की काय? काकुळते सरांचा तास असल्याने त्यांनी रजिस्टर हातात घेतले व मुलांना सांगितले. सर्व वृद्धांनी लक्षपूर्वक ऐकावे. आज दिनांक इतके इतके बोलतात सर्व मोठमोठ्याने हसू लागले. सर्वांचे हसून झाल्यानंतर काकुळते सर म्हणतात, फ्रेंड्स, तुमच्या आनंदाची बातमी आहे. काही कारणास्तव 2 हप्ते कॉलेज बंद आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी कॉलेजला कुलूप ठोकण्यात येत आहे. यावर प्रेम म्हणतो, सर, यावर एखादा शेर सांगा ना. तेव्हा काकुळते सर म्हणतात, सरकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे पगार आहे बनियन घेण्यापुरता. पगार वाढला नाही तर अंडरवेअर कुठून घालणार? यावर सर्व मुलं मुली परत हसून पडतात. कॉलेजचा वेळ संपल्यामुळे सर्व बाहेर येतात. सर्व जमा झाल्यावर म्हणतात, अरे मित्रांनो, आता आपल्याला सुट्टीचे पत्र देण्याची काही गरज नाही. असं वाटतं की परमेश्वर पण आपल्या पाठीशी आहे. हा, चला आता बॅगा तयार करा, कपडे पॅक करा. तेव्हा स्वाती मध्येच बोलते, अरे प्रेम, आपल्याला उद्या जायचे आहे ना, आता का तयार होण्यास सांगतो? अगं वेडी, आपण दिवसा नाही रात्री निघणार आहोत. तुमच्याकडे संपूर्ण दिवस आहे. काय घे द्यायचे आहे करून घ्या. स्वाती लगेच इंद्राचा हात पकडते व म्हणते, मी आले शॉपिंग करून. इंद्र व स्वाती गेल्याने यामिनी म्हणते, पूजा, मग मी रश्मीला घेऊन जाते, कारण गावात मी जीन्स नाही घालणार, पंजाबीच घालेल व मला पंजाबी ड्रेस काही घेता येणार नाही, म्हणून मी रश्मीला घेऊन जाते.
जाते, ती माझी मदत करेल असे सांगून यामिनी व रश्मी निघतात. तेव्हा प्रेम म्हणतो, बोला मॅडम, तुम्हाला कुठे सोडू आता? हॉस्टेलवर का शॉपिंग मॉलवर? पण पूजा म्हणते, प्रेम, तुला घरी जाण्याची घाई आहे का रे? नाही का? प्रेम म्हणतो, मग माझ्या बरोबर चल ना, मला माझ्या भावासाठी व आई बाबांसाठी कपडे व काही दागिने पाहू. तेव्हा प्रेम व पूजा शॉपिंग मॉलकडे रिक्षाने जातात. कपड्याच्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे कपडे पूजा घेते. दागिन्यांमध्ये हार, बांगड्या, अंगठी सर्व घेते. ही सर्व खरेदी करता करता दुपारचे 4 वाजून जातात. त्यामुळे प्रेम कॉलेजवर लवकर पोहोचतो. आपली बाईक काढून पूजाला हॉस्टेलवर पोहोचवून घरी निघती. यामिनी, रश्मी आपापल्या बॅगा पॅक करीत होत्या. पूजा येते व म्हणते, वाव, तयारी जोरात चालली आहे वाटतं. तेव्हा स्वाती म्हणते, पूजा, डोळे बंद कर ना. पण का? कशासाठी? पूजा म्हणते, अगं तू बंद तर कर, तुला एक आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे. तेव्हा पूजा डोळे बंद करते व 2 मिनिटात स्वाती म्हणते, हा उघड आता. पूजा पाहते तर काय, तिचा मानस भाऊ गावाकडील मुलासारखा न राहता शहरी मुंडा दिसत होता. पूजा इंद्राला पाहतच म्हणाली, वाव, काय दिसतो आहे रे तू? तेव्हा स्वाती मुद्दामून म्हणते, तो तुझा भाऊ आहे ना? पण पूजा थोडी लाडात येऊन म्हणते, स्वाती, आता माझा विचार बदलते आहे. तू त्याला भाऊ मान आणि मी त्याची लवर होते. यावर स्वाती चिडून म्हणते, हे बघ पूजा, असे काही केले ना तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा पूजा हसून म्हणते, हो ग बाई, पण माझ्याशी गाठ नको बांधू, ती गाठ इंद्राशी बांध. यावर सर्व हसून पडले. प्रेम स्वातीला फोन करतो, हाय डॉल, झाली का तयारी? नाही रे बाबा, अजून कसली तयारी? स्वाती म्हणते, अगं तयारी कर लवकर. मी घरी आल्यानंतर एक वेळ पण विश्रांती घेतली नाही. आल्या आल्या मोठी गाडी धुवून स्वच्छ केली आणि बॅगा पॅक करून गाडीत ठेवल्या. आता तुमच्याकडेच येऊन राहिलो आणि तू म्हणते तयारी झाली नाही. तेव्हा स्वाती म्हणते, बस झालं, केव्हाचा पट्टपट्टा करून राहिलास, मला तर बोलू दे. अरे आमची तयारी केव्हाची झाली, आम्ही तुझीच वाट पाहून राहिलो आहे. आता अर्धा पाऊण तास होत येईल. हे ऐकताच प्रेम म्हणतो, सॉरी डॉल, थोडं घाईत व टेन्शन मध्ये होतो ना, म्हणून बोलावून गेले. यावर स्वाती म्हणते, प्रेम बाबा, गाडी चालवताना फोन करू नये अथवा फोनवर कोणाशी बोलू नये, माहिती आहे ना तुला. चल ठेवते आता, इथं आला का मग बोलू. स्वाती फोन कट करते. तिकडे प्रेम हॅलो हॅलो करीतच राहतो. फोन कट केल्याने प्रेम वेगाने गाडी हॉस्टेलकडे घेतो. काही क्षणातच प्रेम हॉस्टेलवर येऊन टपकतो. गाडी गेटाकडे घेताच पाहतो तर सर्व तयारीत उभेच असतात. प्रेम येताना पाहून सर्व खुश होतात व पटापट गाडीत बसतात. स्वाती पुढे बसायला लागली तर इंद्र म्हणतो, अरे यार, एकटी नको बसू, आपण दोघं मागे बसूया ना. यामिनी व स्वाती पहिलेच मागे बसलेले असतात. त्यांच्या शेजारी स्वाती व इंद्र बसतात व पुढील सीटवर प्रेम व पूजा बसतात. रात्रीचा वेळ होता, त्यामुळे पूजाने गाडी गेटापर्यंत येताच थांबवण्यास सांगितले. गाडीला निंबू माळ व गाडीच्या चाकाखाली अंड व खोबऱ्याच्या वाट्या ठेवल्या व गाडीत बसली. अंड फुटताच पूजा म्हणते, बोला आंबे मात की. तेव्हा सर्वजण जय म्हणून घोषणा करीत पुढे पाऊल टाकतात. रात्रीचा वेळ असल्याने सर्व काही शांत व सुखसुखाट रस्ता होता. त्यामुळे प्रेम गाडी मध्यम स्वरूपात चालवत होता. पूजा गार वाऱ्याचा आनंद मनसोक्त घेत होती. मागे इंद्र व स्वाती प्रेमाच्या गोष्टी करू लागले. स्वाती, गावात गेल्यावर काय करायचं ग? मला तर गावी गेल्यावर एका झाडाखाली एका मुलीच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपू वाटतं. तेव्हा स्वाती म्हणते, आणि मला त्या शांत झोपलेल्या मुलाच्या कानाखाली लावू वाटत. काय रे इंद्र, तू इतका अनरोमॅन्टिक का आहे रे? तेव्हा प्रेम म्हणतो, डॉल, थोडी हळू बोल ना, केवढ्याने आवाज करते. अशीच आवाज करशील ना तर मागून 3-4 पोलिसांच्या गाड्या नक्की लागतील. का रे? स्वाती म्हणते, अगं इतकी मोठ्याने बोलून राहिली आहे, पोलीस काय समजतील की या मुलीला हे पोरं कुठेतरी घेऊन चालले आहे. तेव्हा यामिनी म्हणते, अरे मित्रांनो, तुमचं झालं असेल तर आम्ही काही बोलू का? हो बोला स्वीट, तुमचा आवाज तर आज खूपच मधुर निघतोय. प्रेम म्हणतो. तेव्हा यामिनी म्हणते, आपण सर्व गाणी म्हणू, म्हणजेच गाण्याच्या भेंड्या खेळूया. यावर प्रेम म्हणतो, स्वीट, एक 8 आहे, बोल ना. यामिनी म्हणते, आपण कोणतेही गाणं म्हणू, जर त्या शब्दापासून आठवलं नाही तर. यावर यामिनी म्हणते, ठीक आहे. तेव्हा यामिनी म्हणते, पहिल्यांदा कोण म्हणेल बरं? तेव्हा प्रेम म्हणतो, स्वीट, तूच आयडिया दिली, आता तूच सुरुवात कर. यामिनी सर्वात बिंदास्त होत म्हणून तिने लगेच गाणं म्हणायला सुरुवात करून दिली. हे दिल बताये तुझे क्या हुआ है, तू है क्यों बेकरार, कहीं प्यार ना हो जाए, कहीं प्यार ना हो
हो जाए. ए आल्याने रश्मी गोंधळात पडते, कारण पुस्तकातून कधी डोकं काढायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे ती विचार करू लागते. यावर सर्व म्हणतात, रश्मी इतका वेळ नाही घ्यायचा यार. तेव्हा रश्मी म्हणते, हो हो आठवलं आता म्हणते. रश्मी लगेच जोर मध्ये येऊन म्हणते, लाईट कॅमेरा ऍक्शन. अरे तुम्ही म्युझिक तर द्या. ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में, कोई कोई आए जाए मेरे ख्यालों में. यावर इंद्र म्हणतो, मैं अगर कहूँ तुमसा हसी कायनात में है भी नहीं तारीफ. इथपर्यंत म्हणून इंद्र म्हणतो, अरे मला पुढे येत नाही गाणं. आता कोणी कोणत्या पण शब्दाने सुरू करा. तेव्हा शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मेरे पप्पा ने तुम्हें शादी पे बुलाया है. यावर प्रेम मनात हसतो, कारण त्याला माहित राहते की हे गाणं कोणावरून चालू आहे. नंतर प्रेमची वेळ येते गाणं म्हणण्याची. तेव्हा प्रेम म्हणतो, हवारा तुझ्या माझ्या प्रेमाचा, हवारा तुझ्या माझ्या प्रेमाचा, वाऱ्यावरती गीत जुळते, तुझे माझे होठ आतुर झाले या मधुर प्रेमाच्या मिलनासाठी. हवारा. यावर स्वाती म्हणते, प्रेम पुस्तक वाचत होता की गाणं? आणि एक सांग प्रेम, हे गाणं कोणाचं रे? तेव्हा प्रेम म्हणतो, अगं तुला माहित नाही का डॉल? नाही. स्वाती म्हणते, हे गाणं प्रसिद्ध झालेला आत्ताचा गायक तो मीच. यावर सर्व मन मोकळे हसू लागतात. रात्रीचा 1:30 वाजला. सर्व झोपी गेली. ही संधी प्रेमला चांगली वाटली व त्याने गाडी थांबवली. गाडी थांबवतात पूजा प्रेमकडे पाहून म्हणाली, प्रेम गाडी थांबवली का? यावर प्रेम पूजाकडे पाहून हसतो. यावर पूजा म्हणते, प्रेम अजून माझ्या बाबांनी परवानगी दिली नाही, त्यामुळे मी तुला काहीच करू देणार नाही. यावर प्रेम म्हणतो, असं का? तू काही करू देणार नाही, पण मी तर करणार. म्हणून प्रेम सर्वांचा कानोसा घेतो. सर्व घोडे विकून झोपलेले असतात, त्यामुळे प्रेम पूजाकडे सरकतो. पूजा त्यावेळेस इतकी घाबरते की ती मनात म्हणते, अरे देवा, याला असे काही करू देऊ नको की मी माझ्या बाबांना तोंड दाखवू शकणार नाही. प्रेम पूजाच्या कानाला नाक लावतो व म्हणतो, पूजा मी काही तुला विचित्र काम करायला सांगत नाही, ते तर मी लग्नानंतरच करेल, पण मला एक किस दे ना. यावर पूजा म्हणते, फक्त पप्पी दिल चालेल ना? यावर प्रेम म्हणतो, पप्पी व किस या दोन गोष्टीत फरक काय मग? एकच आहे त्या. तेव्हा पूजा म्हणते, या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे. पप्पी म्हणजे गालावर दिली जाते ती, आणि किस म्हणजे जो. यावर प्रेम म्हणतो, मग मला तोच पाहिजे, दे ना. परंतु पूजा म्हणते, प्रेम काही गोष्टी मी मर्यादेच्या बाहेर जास्त काही करू शकत नाही, पण तुझ्या आनंदासाठी मी तुला तुझ्या गालावर पप्पी देते. प्रेम माझ्या वडिलांना माझ्यावर खूप विश्वास आहे आणि मी तो विश्वास कोणत्याच परिस्थितीत तोडणार नाही. पूजाच्या या गोष्टी प्रेमच्या मनाला चांगल्या वाटून जातात व प्रेम म्हणतो, पूजा माझ्या हातून असे कोणते पुण्य झाले होते की मला तुझ्यासारखी जीवनसाथी मिळणार आहे. स्वाती प्रेम व पूजाच्या सर्व गोष्टी ऐकत होती, पण स्वाती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या प्रेमाकडे आकर्षित होते. इंद्र झोपलेला असतो. यावर स्वाती इंद्रला जोरदार गालावर चावते. यामुळे इंद्र उठून जातो व म्हणतो, ए मांजरे झोप ना, किती त्रास, किती रात्र झाली, कळत नाही का तुला? रात्रीचे तुला काय खेळ सुचून राहिले आहे का? यावर प्रेम म्हणतो, डॉल काय चाललंय? यावर स्वाती म्हणते, तुझं झालं ना समाधान, आता मला पण करू दे. इतके बोलून स्वाती आपले स्कार्फ तिच्या व इंद्राच्या तोंडावर पांघरून घेते. इकडे प्रेम पूजाला आपल्या जवळ खेचून घेतो. पूजा मस्तपैकी प्रेमच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपते. तो दिवस प्रेमचा सर्वात खास होता. प्रेम पूजा यांना आत्मा तृप्त करण्या इतके सुख नक्की मिळाले होते. पहाटेच्या वेळेस 5-6च्या दरम्यान गाडी गावात शिरते. पूजा तोपर्यंत जागी होऊन जाते व प्रेम पासून दूर बसते. गाडी इतकी सुंदर होती की जो कोणी त्या गाडीला पाहे तो पाहतच राहे व गाडी 3 लाखाची नसून 40-50 लाखाच्या घरात जाईल अशी त्या गाडीची किंमत होती. प्रेमसाठी गाव नवीन असल्याने पूजा प्रेमला सांगत गेली की गाडी कुठे वळवायची. असे सांगत सांगत पूजा घरापर्यंत गाडी घेऊन
धावून येते. इतकी भारी गाडी दारात उभी राहताच धर्मराव म्हणतात, कोणता शेट आला आपल्याकडे बरं. पण पूजा गाडीतून उतरून म्हणते, बाबा. मुलीला पाहताच धर्मराव खूप आनंदित होतात. पुरीला डोळे भरून पाहतात. तेव्हा धर्मराव म्हणतात, अगं ये सीते, बाहेर ये लवकर, आपल्याकडे पाहुणे आले बघ. सीताबाई पटकन बाहेर येतात. पूजाला पाहून म्हणतात, आलं माझं लेकरू. शहरात राहून किती वाळून गेलं. तेव्हा धर्मराव म्हणतात, अहो तुमचं लेकरू वाळलं नाही, थोड्या प्रमाणात गुण आला आहे आणि त्या शहरातील कापडात आली आहे, त्यामुळे बारीकच दिसणार. अहो तुम्ही इथे का बोलत बसला, मध्ये तर चला. सीताबाई म्हणतात. यावर धर्मराव म्हणतात, पूजा तुझ्या मित्रमैत्रिणींना तर उठव, घरात झोपव त्यांना. पूजा एकाला उठवून आत नेते. प्रेम एका मोकळ्या जागेत गाडी पार्क करतो व धर्मरावांबरोबर घरात जातो. तेव्हा पूजा म्हणते, प्रेम, रात्रभर गाडी चालवल्याने तू दमला असशील, चल मी तुझ्यासाठी गादी तयार केली आहे, तू झोपून घे. आम्ही सर्व झोपलो होतो. ज्याप्रमाणे पूजा प्रेमशी बोलत होती त्याप्रमाणे एखादी बायको आपल्या नवऱ्याला सांगते. तेव्हाच धर्मरावांच्या लक्षात आले की हाच तो मुलगा आहे. त्याच्याबद्दल पूजाने सांगे नाव तर मस्त आहे, प्रेम. आता फक्त तो गुणांनी चांगला आहे की नाही हे पाहावं लागेल. चला, या हप्त्यात हे काम होऊन जाईल. प्रेम झोपेच्या धुंदीत असल्याने गादीवर पडताच झोपून गेला. 8 वाजेला स्वाती, यामिनी, रश्मी, इंद्र सर्व उठले. सर्वांनी आंघोळी केल्या व धर्मरावांशी बोलू लागले. काका, तुमची लेक इतकी चांगली आहे की तिने आम्हा दोघींना वाईट मार्गावरून काढून एका चांगल्या मार्गावर आणले. काका, तुमचा मुलगा काही दिसत नाही, बाहेर गेला आहे का? तेव्हा धर्मराव म्हणतात, पुरीनो, तुम्ही चहा तर घ्या. आमचा लेक सकाळी लवकर उठतो व शेतावर पोहोचून सर्व काम आटोपून घेतो व दुपारी चांगली झोप काढतो. यामिनी व स्वाती घराच्या भिंती पाहून म्हणतात, काका, तुम्ही भिंतींना प्लास्टर का करीत नाही? यावर रश्मी म्हणते, काका, यांना ना मजाक करण्याची फार घाण सवय आहे, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. रश्मी यामिनीला व स्वातीला बाहेर बोलवते व सांगते की हे बघा, ते शेतकरी माणसं आहेत. 24 तास त्यांचा वेळ मातीत जातो. माती ही त्यांची आईप्रमाणे राहते आणि तुम्हाला काय गरज त्यांना सांगायची? प्लास्टर करून घ्या, त्यांच्या परिस्थितीनुसार करतील ते. इतके समजवल्यावर यामिनी व स्वाती शांत बसतात. प्रेम रात्रभर गाडी चालवून थकला होता, त्यामुळे चांगलाच साखर झोपेत होता. धर्मराव म्हणतात, पूजा, हा मुलगा इतका झोपतो का ग? तेव्हा पूजा म्हणते, अहो बाबा, प्रेम रात्रभर झोपला नाही. आम्ही रात्री 11-12च्या दरम्यान निघालो. तसा प्रेम गाडीत चालवत आला, त्यामुळे तो झोपला आहे. नाहीतर अशी त्याची झोप जर राहिली असती तर त्याच्यासाठी नवीन कॉलेज बनवावे लागले असते, कारण आमचे कॉलेज असते 7 वाजता. आणि बाबा, तुम्हाला एक सांगू का, प्रेम खूप चांगला आहे. तुम्ही त्याच्याशी बोला, तुम्हाला नक्की कळेल की तो कसा आहे. यावर धर्मराव म्हणतात, पूजा, तू त्याला त्याची जात विचारली? यावर पूजा म्हणते, बाबा, मला तर त्याची जात माहित नाही आणि करायची पण नाही. प्रेम एक खरा माणूस आहे, त्यात माणुसकी आहे की समोरच्याचे मन कसे आनंदी ठेवता येईल. धर्मराव मुलीचे बोलणे ऐकून रागावतात. पूजा, तू मला सांगते आहे की आदेश देऊन राहिली, शहरात जाऊन जास्त झाला आहे वाटतं तुला. पण पूजा म्हणते, बाबा, तुम्हीच तर म्हणत होता की माझी मुलगी मुलगी नाही, राणी लक्ष्मीबाई आहे. माझी मुलगी मुलांपेक्षा कमी नाही. धर्मरावांना हे ऐकून खूप आनंद होतो. धर्मराव मनात म्हणतात, आता माझी मुलगी चांगलीच मोठी झाली आहे, ती तिच्या जीवनातील चांगले निर्णय घेऊ शकते. प्रेमची झोप पूर्ण झाल्याने तो उठून गाडीच्या दिशेने जातो. ब्रश काढून तिथेच दात घासून घेतो. इकडे सीताबाई स्पेशल चहा ठेवतात. प्रेम घरात आल्यावर त्याला ते चहा देतात. तेव्हा पूजा स्वयंपाक खोलीतून अजून दूध घेऊन येते व त्याच्याबरोबर एक खाली कप पण घेते. प्रेम अर्धा चहा त्या कपात टाकतो व दूध घेतो. प्रेमची सवय फार वेगळी होती. धर्मराव प्रेमकडे पाहतच राहतात व मनात म्हणतात, हा मुलगा प्युअर दुधाचा चहा घेतो, ते पण अंघोळीच्या आधी. पूजा सांगते की ही बाहेर लावलेली गाडी त्याची, ही गाडी तर फार लाखाची वाटते. हा मुलगा लाखोपती नसून करोडपतीचा मालक दिसतो आहे, कारण झोपेतून उठल्यावर पण काय तेजी आहे या मुलाच्या चेहऱ्यावर. प्रेमचा चहा पिऊन झाल्यावर प्रेम अंघोळीसाठी जातो. इकडे स्वाती, इंद्र, रश्मी, यामिनी गाव फिरण्यास निघून जातात. प्रेमची अंघोळ झाल्यावर प्रेम रेडीमेड धोतर घालतो. संपूर्ण गावातील कपडे परिधान करतो. धोतर व पांढरा शर्ट यावर प्रेमचा लुक संपूर्ण बदलून गेला. प्रेमला पाहून धर्मराव म्हणतात, हा तर माझ्या पोरावाने दिसू राहिला आहे की. सीताबाईंना पण प्रेमचे कापड आवडतात. त्या म्हणतात, अगं बाई, मला तर असं वाटून राहिलं की माझा पिंटूच उभा आहे की काय. तेव्हा धर्मराव म्हणतात, काय प्रेमराव, मग कसा चाललाय तुमचा अभ्यास व कॉलेज? यावर प्रेम म्हणतो, बरा म्हणण्यापेक्षा अति उत्तम आहे, कारण जे मुलं मुली शिक्षणात पुढे राहतात त्यांना जास्त मेंदूवर ताण घेण्याची गरज नसते. आणि तुम्हाला एक सांगू, प्रेम
घाबरत घाबरत म्हणतो, मामा आमच्या कॉलेज सारखे दुसरे कॉलेज तुम्हाला कुठेच मिळणार नाही. चांगलं वाईट शिक्षण, कला, गणित, संगीत व याहून इतर गोष्टीतून तुम्हाला काय घ्यायचे आहे ते तुम्ही घेऊ शकता. प्रेमचे बोलणे साधेबोळे असल्याने प्रेमच्या प्रत्येक गोष्टी धर्मरावांना समजत होत्या. धर्मराव जरी शिकलेले नसले तरी जगाचा त्यांना चांगलाच अनुभव होता. त्यामुळे त्यांनी प्रेमला शेतीवाडी दाखवू आणि प्रेमला काही गुपित पण विचारता येईल. त्यामुळे धर्मराव प्रेमला म्हणतात, प्रेमराव चला आमची शेतीवाडी पाहिला. यावर प्रेम ताडकन उठून निघण्यास होकार देतो. धर्मराव म्हणतात, पूजा आज गोडधोड कर तुझ्या हाताचं, कधीच काही खाल्लं नाही. इतके बोलून धर्मराव प्रेमला घेऊन निघून जातात. रस्त्यात धर्मराव प्रेमला त्याचे संपूर्ण नाव, गाव, पत्ता सर्व विचारतात. तेव्हा प्रेम म्हणतो, मामा माझे बाबा तुमच्याच गावाच्या पडीकडील गावात शेती करीत होते. त्यांचे नाव तुकाशेठ. प्रेमच्या तोंडून हे नाव पडताच धर्मराव म्हणतात, तू तुकाशेठचा नातू आणि तुझा बाप विश्वास बरोबर ना? यावर प्रेम आश्चर्याने विचारतो, तुम्हाला कसे? यावर धर्मराव म्हणतात, तुझ्या बापाला मी 1-2 वेळी सहज पाहिले आहे, कारण शिकण्यास शहरात होता. पण तुका काकाकडे आम्ही नेहमी म्हणजे सणाच्या दिवशी जात असायचो. आमचा व तुझ्या आजल्याचा चांगलाच संबंध होता आणि माझे वडील व तुझा आजला हे दोघं जातबाई, यामुळे आम्ही कायम जात येत होतो. मग पोरा एक सांग, विश्वास कसा आहे? त्याची तब्येत चांगली आहे ना? मग एका बिझनेसमॅनच्या तब्येतीला काय होईल? चांगले आहे. प्रेमच्या बोलण्यात बापाविषयी आपुलकी व जिव्हाळा नव्हता. त्यामुळे प्रेम रागात बोलतो. धर्मरावांना प्रेमचे काही वाक्य वेगळे वाटतात. म्हणून धर्मराव म्हणतात, प्रेम काही अडचण आहे का? मला सांग, मी प्रयत्न करेल कमी करण्याचा. यावर प्रेम म्हणतो, तुम्ही गरीब असून श्रीमंत आहात. तुम्ही तुमच्या मुलामुलींना थोडा वेळ तरी देतात. त्यांच्या बरोबर हसतात, बोलतात, त्यांची अडचण, त्यांचे दुःख सर्व समजून घेतात. पण मी सर्वात श्रीमंत असून एका भिकाऱ्यासारखा आहे. माझे वडील व आई व्यवसायात इतके व्यस्त असतात की त्यांना माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कधी आईची माया काय असते हे पण माहित नाही. वडील कोणत्या गोष्टीचा अभ्यास घेतात हे देखील माहित नाही. मामा तुम्ही शिकलेला नाही म्हणून तुम्ही पूजाचा अभ्यास घेऊ शकत नाही. पण माझे वडील खूप शिकले, पण त्यांना माझा अभ्यास पाहण्याची सवड नाही. कधी आपल्या मुलाला एखादा प्रश्न विचारावा हे पण त्यांना कधी वाटत नाही. आईला पार्टी व डिस्को शिवाय काही सुचत नाही. प्रेमला हे सर्व बोलताना खूप रडू येऊ लागले, पण मनातले सांगितल्यावर मन हलके होते. त्यामुळे प्रेम सर्व मनातील गोष्टी धर्मरावांना सांगत गेला. लहानपणापासून आईची माया काय राहते हे पण माहित नाही. वडिलांना तर फक्त पैसा दिसतो, त्यामुळे ते त्याच्याच मागे धावतात. माझ्या आई वडिलांनी पैसा तर खूप कमवला, पण या पैशाच्या नादात त्यांनी त्यांचा लहान मुलगा गमावून दिला. आमच्या घरात मला फक्त माझी वहिनी समजते व त्यानंतर तुमची मुलगी. तुम्ही पूजाला सांगितले होते की त्या मुलाला मी पाहिल्याशिवाय होकार देणार नाही. आता तुम्ही मला पाहिले, आपले जुने नाते संबंध निघाले. मामा तुमचीच लेक अशी आहे की ती माझ्या मनातील सर्व काही गोष्टी समजू शकते. तुमच्या होकारावर पूजाने मला पण थांबवले आहे. प्रेमचे बोलणे झाल्यावर धर्मराव म्हणतात, पोरा पहिले तुम्ही शिक्षण करा मग पाहू. यावर प्रेम म्हणतो, हे बघा मामा, आम्ही आमच्या प्रेमाला व शिक्षणाला कधी एकत्र करणार नाही. प्रेमाच्या वेळेस प्रेम व शिक्षणाच्या वेळेस शिक्षण. प्रेमच्या गोष्टीत दम होता म्हणून धर्मराव प्रेमला पूजाचा अधिकार देऊन टाकतात. धर्मरावांच्या या परवानगीमुळे प्रेम खूप खुश होतो व डोळे पुसत हसायला लागतो. लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले. पूजा, प्रेम, इंद्र, स्वाती, यामिनी, रश्मी हे चांगलेच कामाला झुपले. जो दिवस जाऊ लागले तो कामे पण कमी होत गेली. एके दिवशी पूजा प्रेमला म्हणते, अरे सांग ना, बाबांनी काय सांगितले? तेव्हा प्रेम म्हणतो, माझ्यापासून दूर राहा, कारण तुझे बाबा म्हणतात की तुमची जात ही वेगळी आहे व आमची वेगळी आहे. हे बघ पूजा, हे लग्न झाले की मी माझ्या रस्त्याला व तू तुझ्या रस्त्याला. एकदा का तुझ्या भावाचे लग्न झाले की आपला संबंध काही नाही. यावर पूजा चिडून प्रेमच्या कानाखाली जाळ काढते व म्हणते, काय रे, मग तू माझ्यावर प्रेम का केले? तू फक्त नावाचा प्रेम निघाला, पण तुझ्या मनात प्रेमच नाही. मला असे वाटले होते की या मुलाच्या अंतकरणात खूप दुःख व हा आपल्या सानिध्यात आला की खुलून राहील, याला मन मोकळा आनंद मिळत जाईल. पण मी चुकीची ठरली.
पहिल्या वेळेस माणूस ओळखायला चूक झाली माझ्याकडून. हे सर्व बोलत असताना पूजा खूप रडू लागली. प्रेमला पूजाचे रडणे काही आवडत नाही. तेव्हा प्रेम म्हणतो, अगं वेडे, रडती कशाला? मी काही तुझ्याबरोबर शारीरिक संबंध थोडी केला की तुझे जीवन बर्बाद झाले. यावर पूजा अजून चिडते व म्हणते, हा मोठ्या शहरातील मुलामुलींचं शारीरिक संबंधाशिवाय काही सुचत नाही ना, आणि त्यांना काय फरकच पडत नाही. माझे या मुलाबरोबर शारीरिक संबंध झाले आहे आणि याने माझे जीवन बर्बाद केले. त्यांना तर फक्त त्यात मजा आली पाहिजे, बस, दुसरे काय. तसाच तू त्यांचा दुसरा भाऊ. तेव्हा प्रेम म्हणतो, नाही यार, ही मुलगी स्वभावाने चांगली आहे, पण गुणाने ही तर 10 पटीने चांगली आहे. पूजाचे डोळे पुसीत प्रेम म्हणतो, सॉरी यार, तुला रडवले, पण तुला एक आनंदाची बातमी देतो. तुझ्या बाबांनी आपल्या प्रेमाला संमतीपत्र दिले व लग्नाचा होकार पण देऊन टाकला. यावर आश्चर्य होऊन डोळे पुसत म्हणते, हो, अगं मी कधी खोटं बोलेल का तुझ्या बरोबर? हा, फक्त तुझे बाबा बोलले की शिक्षणाकडे जास्त व प्रेमाकडे कमी लक्ष द्या. या आनंदात पूजा प्रेमला चांगलीच घट्ट मिठी मारते व म्हणते, वेडा, मला रडवले ना तू, पण सॉरी प्रेम, मी तुला मारले. मला असे करायला नको होते, मला माफ कर. तेव्हा प्रेम म्हणतो, हो, माफ केले, पण मला एक पप्पी दे ना. जवळ कोणी नसल्याने तुझ्या पटकन प्रेमच्या गालावर पप्पी देऊन पळून जाते. पण हे सर्व कृत्य घडत असताना यामिनी व रश्मी दोघी स्वातीला सांगतात. पण स्वाती म्हणते, तुम्हाला कोणी सांगितले प्रेम व पूजा एकमेकांवर प्रेम करतात म्हणून? यामिनी म्हणते, अगं पूजाने चक्क प्रेमच्या गालावर पप्पी दिली आणि इतकी घट्ट मिठी मारली की विचारूच नको. यावर स्वाती म्हणते, अरे बाबांनो, तुम्हाला एक सांगू का, कोणाजवळ बोलू नका. प्रेम पूजा एकमेकांना पसंत करतात व शिक्षण पूर्ण झाले का लग्न, आहे ना सिंपल. पण आम्हाला तर हे माहीतच नव्हते की प्रेम पूजा एकमेकांवर प्रेम करतात म्हणून. रश्मी म्हणते, स्वातीला माहित होते की या वेड्या गबाळ्यांना किती पण समजावून सांगितले तरी पण यांचे डोके ते खोकेच राहतील. कारण एक तर मुलांना पाहून पळते व दुसरीला तर मुलं पाहून पळतात, मग यांना प्रेमाचा अनुभव कसला. यावर स्वाती थोड्या शब्दात म्हणते, चला आता खूप झाली प्रेम पूजा, आता काम दूजा. म्हणजे पहिले काम पहा, नंतर कॉलेजमध्ये बोलूया, आता काम करूया चला. सर्व मित्रमैत्रिणींचे दिवस कसे जात होते त्यांनाच कळत नव्हते. लग्नाची घाई असल्याने वेळेचा पत्ताच लागत नव्हता. केव्हा रात्र व्हायची, केव्हा सकाळ, असे दिवस पटापट गेले. पिंटू स्वभावाने शांत असल्याने फार कोणाशी बोलत नसे. इंद्र व पिंटूची चांगली जोडी जमली होती. काही पण गोष्ट कोणाला सांगायची राहिली तर पिंटू इंद्राला सांगत असे. हळदीच्या कार्यक्रमात सर्व मित्रमैत्रिणींनी मजा केली. पहाटेचे 3 वाजले. प्रेमने आपली गाडी चांगल्या प्रकारे स्वच्छ करून तिला चांगली सजवून ठेवली. 4 वाजेपर्यंत सर्व एका पाठोपाठ उठू लागले. कोणी दातून करत तर कोणी आंघोळीला नंबर लावत. सर्व कामे उरकल्यानंतर बाहेर आले. धर्मराव दारासमोर लावलेली गाडी पाहून थक्क होतात, कारण प्रेमने त्या गाडीला इतक्या मनापासून सजवले होते की कोणाचा पण जीव त्या गाडीवर येत असे. नंतर प्रेम म्हणाला, मामा मामी तुम्ही बसा, प्रमुख जे कोणी होते त्यांनी बसा, बाकी पाहुणी मंडळी दुसऱ्या गाडीत या. असे सांगून प्रेम गाडी भन्नाट फिरवून नवरीच्या गावाकडे धाव घेतली. इकडे नवरीवाले सर्व तयारी करून नवरदेवाच्या स्वागतासाठी उभे होते. गाडी पाहताच सर्व आनंदित झाले व म्हणाले, अरे वा, धर्मरावने ही गाडी मागवली कुठून? पार लाखाच्या घरात असेल ही गाडी. गाडीतून पटापट एकामागून एक उतरले. नवरीची आई म्हणजेच सखूबाईंनी पिंटूला ओवाळले व मंडपात प्रवेश दिला. संपूर्ण लग्न कार्य झाल्यानंतर सर्व निरोप घेत निघाले. पूजा व प्रेम यांना जसे आपलेच लग्न होऊन राहिले असे वाटत होते. थोड्या वेळाने सर्व गर्दी गोंधळ शांत झाला. पिंटू, सोनी यांचा निरोप घेत सखूबाई व सदाशिव पाटील रडू लागले. लग्नाच्या घाईगर्दीत केव्हा 7 वाजले कळालेच नाही. प्रेमने गाडी दारात लावली. पूजा व सर्व मित्रमैत्रिणी गाडीत बसले. धर्मराव व सीताबाई आरामशीर पिंटू व सोनीला घेऊन गेले. या गर्दीत प्रेम खूपच थकला होता, कारण श्रीमंतीत वाढलेला प्रेम कधी इतक्या धावपळीची कामं करीतच नव्हता. त्यामुळे त्याचे हातपाय खूप दुखू लागले. पूजाला प्रेमचे मन वाचणे इतके सोपे होते की प्रेम न सांगता पूजा करीत असे. रात्र खूप झाल्याने व सर्व दमल्याने सर्वांना चांगलीच झोप लागली होती. पूजा प्रेम जवळ जाते व म्हणते, काय रे, खूप हातपाय दुखताय का? हो ग, प्रेम म्हणतो.
त्यावर पूजा घरात ठेवलेला आयुर्वेदिक बाम प्रेमच्या हातपायाला लावते. प्रेमचे हातपाय दाबू लागली. प्रेमला लग्नानंतरचे सुख अगोदरच अनुभवायला मिळू लागले. प्रेम हळूच पूजाला म्हणतो, पूजा पाय दाबणे बंद कर आणि माझ्या शेजारी झोप ना. तेव्हा पूजा म्हणते, अरे तुला काही लाज, आपल्या शेजारी आपले मित्रमैत्रीण, तरी तू मला. पण प्रेम म्हणतो, अगं तुला पण आत्ता वेळ लागेल, काही पण मनात विचार नको आणू, फक्त मला तुझ्या शेजारी आज पुरता झोपू दे. पूजा म्हणते, ठीक आहे, पण काही करू नको, नाहीतर. इतके बोलून पूजा इंद्राला उठवते व म्हणते, तू आज तिकडे स्वातीबरोबर झोप ना. हे ऐकताच इंद्र ताडकन उठून स्वाती शेजारी झोपला. पूजा आपला ड्रेस सावरत हळूच झोपते, पण हृदयाचे ठोके जोरजोरात होऊ लागले. प्रेमला ज्या प्रेमाची गरज होती ते प्रेमला मिळत गेले. प्रेमने पूजाला आपल्या मिठीत घेतले व झोपी गेला. धर्मरावांनी हा सर्व प्रकार पाहिला. धर्मराव मनात म्हणतात की या मुलाला शारीरिक गरज कमी पण आपुलकीची जास्त गरज आहे आणि यालाच खरे प्रेम म्हणतात. पूजाला सकाळी उठण्याची सवय होती. थोडी जाग आल्याने पूजा प्रेमच्या कुशीत होती. पूजाला हा अनुभव इतका काही गोड वाटला की ती स्वतःला प्रेमची बायको समजू लागली. त्यानंतर पूजा अंघोळ करून स्वयंपाकाची तयारी करते. हळूहळू सर्व मित्रमैत्रीण उठू लागतात. स्वाती इंद्रला चांगलीच पकडून झोपली होती. त्याला आपल्या शेजारी झोपलेलं पाहून म्हणते, अरे वा माझ्या राजा, एका रात्रीत तू तर फार बदललास. यावर स्वाती परत इंद्राच्या कुशीत झोपून घेते. यामिनीला हे काही आवडत नाही. ती स्वातीचा हात धरते व ओढून घेते व म्हणते, अगं आपण दुसऱ्याच्या घरी आहोत, काही अक्कल तुला. या दोघांची बोलाबोलीत इंद्रला चांगला मोठा आळस येतो व त्याचा हात रश्मीच्या पोटावर पडतो. रश्मीला हाताचा स्पर्श झाल्याने रश्मी उठते व म्हणते, अरे काय करतोय. पण झोपलेला इंद्र काय बोलेल, त्यामुळे रश्मी पण मनावर घेत नाही. यावर स्वाती रश्मीला चिडवते, रश्मी विचार कर, अर्धी रात्र आहे. समजा इंद्रने तुला जवळ ओढले असते तर. यावर रश्मी चिडून म्हणते, तुला ना आकलीचा पत्ताच नाही, आकलीचा कांदा. सकाळी सकाळी मजाक मस्ती झाल्याने नंतर सर्वांनी पटकन आवरनिवर केली. दुपारचे 2 वाजता सर्वांनी जेवणाचा कार्यक्रम आटोपून घेतला. स्वाती बिनधास्त होती, त्यामुळे ती म्हणाली, सोनी काल रात्री आवाज कसला तरी येत होता ग, कोणीतरी ना आई आई करत होते, तुला आईची आठवण येते का. यावर सोनी लाजून म्हणते, काय चावट आहे ग तू. तेव्हा रश्मी म्हणते, अगं सोनी चावट नाही, अति चावट आहे. आता आपण मुलीच आहोत ना. आता तू तिचे प्रश्न तर बघ, तू कशा प्रकारचे राहतील. स्वातीला एकटेपण मिळाले होते व सर्व मैत्रिणी आल्याने कोणत्याही गोष्टी बोलायला लागल्या. स्वाती पूजाला म्हणते, आता 2-3 वर्षात अजून एकीला त्रास होईल वाटतं. तेव्हा पूजा म्हणते, आता तुझा त्रास काढू का, केव्हाची 65 विषय काढून राहिली आहे, दुसरं काही बोलायला नाही का तुला. तेव्हा स्वाती म्हणते, दुसरा विषय, पण त्याला अजून वेळ. आज त्रास झाला, उद्या आनंद होईल, कारण छोटस गोंडस बाळ यायला 9 महिने तर द्या. का दुसऱ्या विषयासारखं तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी बाळ पाहिजे. यावर पूजा म्हणते, बाप रे, आज चांगलाच ऊत आला या पोरीला, चला बॅगा भरा, नाहीतर ही काय बोलेल याचा ठाव ठिकाणा लागणार नाही. सर्व बॅगा पॅक करण्यात मग्न होऊन जातात. प्रेम व इंद्र इकडे गाडीची साफसफाई करतात. सफाई झाल्यानंतर इंद्र म्हणतो, चला शेठ, आता बॅगा पॅक करायच्या. पण स्वाती व पूजाने इंद्र व प्रेमची बॅग चांगल्या प्रकारे भरून ठेवली. धर्मरावांचा निरोप घेताना पूजा खूप रडते, कारण परत केव्हा भेट होते याचा अंदाज नव्हता. धर्मराव प्रेमला म्हणतात, प्रेमात असा कोणताही पाय उचलू नका की माझ्या मुलीला खाली पाहावे लागेल. प्रेमाला धर्मरावांच्या एका वाक्यात सर्व गोष्टी समजून गेल्या व निरोप घेऊन सर्व पुण्याचा रस्ता धरतात. जेवण झाल्यावर दुपारी 3-3:30ला सर्व निघाले. झोप न झाल्याने सर्व गावाबाहेर निघताच झोपी जातात. पूजा प्रेमच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत झोपी जाते. मागील शीटवर इंद्र स्वातीच्या मांडीवर डोके ठेवून आराम करतो व सर्वात शेवटी यामिनी व रश्मी असे झोपतात जसे काही घोडे विकून झोपले आहे की काय. प्रेमला जास्त वेळ गाडी चालवणं आवडत नव्हतं, पण सर्वांना घरी नीट पोचवायचे होते म्हणून प्रेम गाडी चालवत राहिला. गाडी ही वेगाने धाव घेत होती म्हणून काही तासातच पुणे गाठलं. हॉस्टेल आल्यावर प्रेमने पूजाला उठवलं. पूजा, अगं पूजा, हॉस्टेल आलो, उठ. तेव्हा पूजा म्हणते, झोपू देणारे, झोप लागली आहे चांगली. यावर प्रेम म्हणतो, बरं झोप लागली आहे आणि मी इथे डोळे ताणून गाडी चालवतो आहे, त्याचं काही नाही, थांब
तुला दाखवतोच आता. पूजाला थोडं मागे केले व तिच्या गालावर प्रेम जोरात चावतो. यावर पूजा ओरडते व म्हणते, काय रे नालायक, चावायला पण तुला लाज वाटत नाही का? बरं झालं गालावरच चावला. यावर प्रेम म्हणतो, बरं झालं आठवण केली, एक पपी दे ना, अजून सगळे झोपले आहे. तेव्हा पूजा म्हणते, हा हा, आता इतका जोरात मुका घेतला ना, आता बस, आता मला जाऊ दे. यावर प्रेम पूजाला आपल्या जवळ जोरात खेचतो व म्हणतो, आज प्रेमाने व हक्काने मागतो आहे, उद्या काही मागणार नाही, आणि ते पण जन्मभर. पूजाला हे माहीत असते की प्रेम जे काही बोलतो ते पूर्ण करतो, म्हणून ती प्रेमला एक प्रेमाची पप्पी देते. तितक्यात स्वाती उठते व म्हणते, आपण पोचलो, चला आता मध्ये जाऊया. म्हणून स्वाती सर्वांना आवाज देऊन हलवून पटापट उठवते. सर्व एकमेकांचा निरोप घेतात व निघतात. प्रेम गाडी चालवता चालवता म्हणतो, इंद्र तू आज माझ्या घरी चल, कारण मला झोप इतकी लागती आहे की गाडी चालवता येत नाही, आणि तुला सोडायचे म्हटले तर तुझे घर उलटे दिशेला. यावर इंद्र म्हणतो, प्रेम तुझ्याच घरी चल, अजून तुला काही झाले तर. इतके बोलत बोलत प्रेमचे घर येऊन लागते. घराची बेल वाजवत प्रेम जोरात ओरडतो, वहिनी दार उघडा ना. प्रेमचा आवाज ऐकताच सपना दरवाजाकडे येते. दार उघडताच म्हणते, का रे इतक्या रात्री आला, तुला काही झाले असते तर. यावर प्रेम म्हणतो, वहिनी आता नको रागवू, पाहिजे तर उद्या रागवू, पण आता झोपू दे. मी पूर्ण दिवस आणि रात्र झोपलो नाही. तेव्हा इंद्र गाडीतून बॅगा आणतो. इंद्राला पाहून सपना म्हणते, हा कोण? अगं वहिनी, हा कॉलेज मित्र आहे, माझ्या जोडीला आला. यावर सपना इंद्र व प्रेमला घरात नेते. प्रेमचा रूम राजा महाराजांपेक्षा कमी नव्हता. प्रेम इंद्रला म्हणतो, इंद्र तू झोप, मी आलो कपडे बदलून. कपडे बदलून आल्यावर प्रेम व इंद्र झोपतात. झोपण्यापूर्वी प्रेम इंद्रला म्हणतो, इंद्र आता तुझ्या जागी पूजी राहिली असती तर. यावर इंद्र म्हणतो, तर आतापर्यंत इथे महाभारत चालली असती. इंद्राचे बोलणे ऐकून प्रेम इतका हसतो की त्याचे हसणे त्याच्या वहिनीपर्यंत जाते. प्रेमला कधी नवत इतके मन मोकळे हसताना पाहून सपनाच्या मनाला खूप चांगले वाटते. प्रेम व इंद्र काही गोष्टी बोलल्यानंतर दोघं शांत झोपून घेत. सकाळी सकाळी इंद्रला उठण्याची सवय होती, त्यामुळे इंद्र 8 वाजताच उठून अंघोळ करून प्रेमला म्हणतो, प्रेम आता कॉलेजमध्ये भेट. रूम मधून बाहेर येतात सपना इंद्राला म्हणते, अहो थांबा, चहा घेऊन जा. यावर इंद्र नकार देतो, पण सपनाच्या आग्रहापुढे त्याचे काही एक चालत नाही. चहा पिता पिता सपना इंद्राला म्हणते, काय हो रात्री हसत का होते तुम्ही? यावर इंद्र म्हणतो, अहो वहिनी, मी प्रेमला एक जोक सांगितला, त्यामुळे तो हसत होता. 2 गोष्टी बोलल्यानंतर सपनाला इंद्राचा स्वभाव फार आवडला. त्यावर ती इंद्राला म्हणते, तुम्ही आमच्या प्रेमच्याच वर्गात आहात का? नाही, इंद्र म्हणतो, मी क तुकडीत आहे. माझी व प्रेमची ओळख पूजामुळे झाली. ती कशी काय? सपना विचारते. मी पूजाला बहीण मानतो व पूजा व प्रेम चांगले मित्र आहे. अशा प्रकारे आमची ओळख व एक ग्रुप तयार झाला. इंद्र बोलतच होता की सपना म्हणते, इंद्र तू आमच्या प्रेम मध्ये राहत जा व त्याला हसवत खेळवत राहा, कारण काल पहिल्यांदा त्याला हसताना पाहिले, नाहीतर त्याच्या हसण्याचा आवाज कुठे गेला होता तेच माहीत नव्हते. वहिनीच्या काही गोष्टी ऐकल्यानंतर इंद्र म्हणतो, मग वहिनी येतो मी, त्याला कॉलेजला पाठवून द्या. इंद्र गेल्यानंतर 2 तासांनी प्रेम उठतो व तयार होऊन म्हणतो, चलो मला चहा द्या, ती पण स्पेशल. तेव्हा वहिनी चहा देत म्हणते, काय हो कॉलेज सकाळी, मग हा कॉलेजचा वेळ कसा काय आहे? यावर प्रेम म्हणतो, अगं वहिनी, आज पूजा करण्याचा वेळ आहे. तेव्हा सपना समजते की आज काही हॉटेलमध्ये जेवणाचा प्रोग्राम आहे वाटतं यांचा. तेव्हा प्रेम सपनाला म्हणतो, वहिनी तुला माहित आहे पूजा कोणाची मुलगी आहे? नाही, सपना म्हणते, अगं वहिनी धर्मरावांची. धर्मरावांचे वडील व आपले बाबा जातबाई. यावर आपली ही जुनी नाती पण निघाली. प्रेम प्रत्येक गोष्ट सपनाला सांगत गेला. सपना सर्व काही नीट व ध्यान देत ऐकत होती. ऐकल्यानंतर सपना म्हणते, प्रेम मग तुला लग्नात काही अडथळा येणार नाही. चला एक तर चांगले झाले. सपना म्हणते. कॉलेजला सुट्टी असल्याने प्रेम घरून लवकर निघतो. इकडे पूजा प्रेमची वाट बघत उभी असते. पूजाच्या मनात एकच प्रश्न येत होता की प्रेम अजून कसा येत नाही, त्याला काही झाले तर नाही ना? या विचारांनी पूजा चलबिचल होत होती. पण तेवढ्यात प्रेम गाडीवर येताना दिसतो. प्रेमला पाहताच पूजाच्या तोंडावर स्मित हास्य येत. प्रेम पूजाजवळ आल्यानंतर म्हणतो, पूजा चल बस पटकन. यावर पूजा म्हणते, प्रेम इतका उशीर का झाला? तुला कळत नाही माझ्या जीवाची काय धडपड झाली इकडे? प्रेम जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करते ना, तर ती
ती तिचे सर्व काही देऊन मोकळी होते. पण तुम्ही त्या मुलीच्या अंतर्गत भावना कधी समजूच शकत नाही. पूजाला असे बोलताना पाहून प्रेम गाडीवरून खाली उतरतो. पूजाचा हात हातात धरून म्हणतो, काहींचे प्रेम धर पकडण्यात जातात कारण त्यांना शारीरिक प्रेम लागते. काहींचे प्रेम काळजातील भावनांचे असते. त्यांना शारीरिक कमी पण आपुलकीचे प्रेम जास्त पाहिजे असते. आता तूच मला सांग, मी तुझ्यावर कोणते प्रेम करतो? हा, मात्र माझं काही चुकलं असेल तर सॉरी, कारण माफी मागितल्याने कोणी लहान नाही होत व जो ऐकणारा असतो तो काही मोठा नाही. प्रेमाच्या शांत बोलण्याने पूजा म्हणते, सॉरी, आता पुढे काही बोलू नको, नाहीतर मला माझीच लाज वाटेल. नंतर प्रेम व पूजा एका लव्ह गार्डन कडे गाडी वळवतात. काही क्षणातच प्रेम व पूजा लव्ह गार्डन जवळ पोहोचतात. आल्यानंतर गाडी एका चांगल्या जागी गाडी पार्क करतात. गाडी पार्क केल्यानंतर पूजा व प्रेम गार्डनच्या आत जातात. आत जाताच डोळ्यासमोर प्रमाणाच्या बाहेर मुलं मुली हातात हात मिठी मारत तर काहींनी वासनाच्या अधीन होऊन एकमेकांना किस पण करीत होते. म्हणून प्रेम तिथे एक क्षणही थांबला नाही. तो लगेच मागच्या पावली निघाला. आपली गाडी घेऊन प्रेम शांत व मन समाधान होईल अशा ठिकाणी पूजाला घेऊन आला. बाग पूर्णपणे फुललेली होती. ते गार्डन नसून एक बंगला होता. त्याच्या शेजारी छोटस असं गार्डन केलेलं होतं. बंगल्याचा मालक विदेशात राहत होता. फक्त त्या बंगल्याची देखभाल करण्यास एका नोकराला ठेवले होते. त्या नोकराला प्रेम पैसे देतो व म्हणतो, काका, आम्हाला 3-4 वाजेपर्यंत तुमचं गार्डन हवं आहे. नोकराने पैसा पाहिल्यानंतर एकही शब्द काही न विचारता प्रेमला संमती देऊन टाकली. दुपारचा 1 वाजला होता. उन्हाची किरणे अंगाला चांगलीच तापत होती. म्हणून प्रेम पूजाला एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत घेऊन बसतो. प्रेम पूजाला म्हणतो, पूजा, पाय सरळ कर ना, मला तुझ्या मांडीवर झोपायचे आहे. प्रेम ज्या सुखामागे धावत होता ते एक एक पूर्ण होत होते. प्रेम पूजाच्या मांडीवर डोके ठेवून झोपल्यावर काही वेळ पूजा प्रेमच्या केसावरून हात फिरवीत राहिली. हात फिरवीत असताना पूजा म्हणते, प्रेम, काही बोलणार रे, असा गप्प का झोपलाय? इथं झोपण्यास आला आहे का? तेव्हा प्रेम म्हणतो, पूजा, समज काही कारणास्तव वेगळं झालो तर? हा शब्द ऐकताच पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रडत असताना पूजा म्हणते, प्रेम करणे खूप सोपे, आय लव्ह यू बोलणे याहून सोपे, पण त्या गोष्टीला टिकवणे फार अवघड. प्रेम, मी शहरात असे पण प्रेम पाहिले आहे की कामाकरता यूज करायचे व नंतर सोडून द्यायचे.